नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पोलीस स्मृती दिनानिमित्त धुळे येथील पोलीस मुख्यालयात शहीद स्मारकास करण्यात आले अभिवादन। शहर व परिसरात सर्वत्र घरोघरी व्यापारी प्रतिष्ठाने कार्यालय येथे देवी लक्ष्मीची शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजा करून लक्ष्मीपूजन साजरे। आणि तामथरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना घडवली धुळ्याची सहल। आता बातमीपत्र विस्ताराने। पोलीस स्मृती दिनानिमित्त धुळे येथील पोलीस मुख्यालयात शहीद स्मारकास जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद व पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले। पोलीस स्मृती दिनानिमित्त धुळे येथील पोलीस मुख्यालयात शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी प्राणार्पण केलेल्या शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले। यावेळी जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद, पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली। यानंतर पोलीस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत फैरी जाळून शहीदांना मानवंदना दिली। कारगिल येथे कर्तव्य बजावताना देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो। या दिनाचे औचित्य साधून देशभरातील शहीद पोलीस जवानांच्या अतुलनीय शौर्याचे आणि सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यात आले। त्यांच्या त्यागामुळे देशाची एकता आणि अखंडता टिकून आहे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। या कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते। आपल्या वीर सुपुत्रांच्या आठवणीने शहीद कुटुंबियांचे डोळे पाणावले होते। या भावुक वातावरणात उपस्थितांनी 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली। या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह शहरातील विविध पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 21 ऑक्टोबर आणि आपल्याला सर्वश्रुत आहे की आजचा दिवस हा आपण पोलीस शहीद दिन म्हणून साजरा करतो। जे कारगिलमध्ये मृत्यू पावले आपले पोलीस जवान, त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आणि त्यांच्या जे काही त्यांनी बलिदान दिलं आहे त्या प्रीत्यर्थ आपण आजचा दिवस साजरा म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आणि माझं सर्व शहीद स्मृतींना नम्र अभिवादन आहे आणि त्यांच्यामुळेच केवळ आपण सुरक्षित आहोत असे सर्व जनतेला त्यांचे आभार मानायला पाहिजे। धन्यवाद। धुळे शहर व परिसरात सर्वत्र घरोघरी व्यापारी प्रतिष्ठाने कार्यालय येथे देवी लक्ष्मीची शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजा करीत लक्ष्मीपूजन साजरे करण्यात आले। धुळे शहर आणि परिसरात सर्वत्र मोठ्या उत्साहात लक्ष्मीपूजन करण्यात आले। देवी लक्ष्मीची शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजा करण्यात आली। शहर व परिसरातील घरोघरी तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानात, कार्यालयांमध्ये लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मीपूजन सण साजरा करण्यात आला। लक्ष्मीपूजनाचा दिवस हा दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणून साजरा केला जातो। आजच्या दिवशी केलेल्या लक्ष्मीपूजनाला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे। असे म्हणतात की देवी लक्ष्मी दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात येते व ज्या घरात आनंदाने देवीची पूजा केली जाते त्या घरात देवी वास करते व आपली कृपा त्या कुटुंबावर सदैव ठेवते। त्यामुळे दिवाळीला घर स्वच्छ करून देवी लक्ष्मीची शास्त्रोक्त पद्धतीने शुभ मुहूर्तावर पूजा करण्यात आली। शहरातील श्रीराम नागरी पतसंस्था येथे लक्ष्मीपूजन करण्यात आले। संस्थेचे संस्थापक विशाल केले, सहपत्नीक व संचालक मंडळ सहपत्नीक यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले। या प्रसंगी दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना बोनसचे वाटपही करण्यात आले। यावेळी संस्थापक विशाल केले, स्नेहल केले, मोहित खानकरी, निकिता खानकरी, राजेंद्र बदाने, राजेंद्र खानकरी, सुरेश सूर्यवंशी, राजेंद्र सोलंकी, अरुण कुलकर्णी, जितेंद्र शुक्ल, प्रदीप सांगळे, विशाल मोहिते, मयूर देशमुख, मुकुंद कोठावदे, राजेंद्र पारोळेकर, किशोर खानकरी, संदीप ब्राह्मणवेल, छोटू बोकरे, प्रवीण नेवाळकर आदी उपस्थित होते। त्याचप्रमाणे श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या पगारी सेवकांची डॉक्टर नानासाहेब विश्वासराव पाटील पतसंस्था मर्यादित धुळे येथे लक्ष्मीपूजन करण्यात आले। या प्रसंगी चेअरमन डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, व्हाईस चेअरमन हेमंत वाघ, संचालक विजय देसले, सोमनाथ पाटील, डॉक्टर जितेंद्र भामरे, मनोज पाटील, विशाल ठाकरे, संजय आव्हाड, डॉक्टर क्रांती पाटील, प्राध्यापक कल्पना रवंदळे, शांताराम लोंढे, भरतसिंग गिरासे, नितीन बेडसे, मोतीलाल साळवे, योगेश चव्हाण, सतीश पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। सर्व धुळेकरांना श्रीराम नागरी पतसंस्थेतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। येणारं नववर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो। आज श्रीराम नागरी पतसंस्थेमध्ये लक्ष्मीपूजनानिमित्त आपल्या पतसंस्थेमध्ये आमच्या संचालकांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले। या पूजेला आमच्या संस्थेचे सर्व संचालक उपस्थित आहेत आणि या पूजेच्या निमित्तानं आमच्या पतसंस्थेतल्या सर्व स्टाफला आमच्याकडे महिन्याचा जो वेतन असतं तो आम्हाला बोनस म्हणून सगळ्यांना सगळं स्टाफला देण्यात आलेलं आहे।
पुनश्च सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. नमस्कार. श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या डॉक्टर नानासाहेब विश्वासराव पाटील पगारी सेवकांची पतसंस्था या पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळ, सर्व कर्मचारी वृंदाच्या वतीनं आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जवळपास एक 60 वर्षापासून ही पतसंस्था सेवकांसाठी, पगारी सेवकांसाठी सेवाभावी तत्वावर काम करते आहे. यामागे खरी प्रेरणा स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदासजी पाटील आणि संस्थेचे चेअरमन बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही पतसंस्था सर्व कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होत असते. आणि या पतसंस्थेच्या वतीनं हे जे काही पावन पर्व आहे, जे अगदी वसुबारस असेल, धनतेरस असेल, लक्ष्मीपूजन असेल आणि खऱ्या अर्थानं उद्याचा सण म्हणजे बलिप्रतिपदा, ज्या बळीराजांच्या राज्यामध्ये सर्व प्रजा सुखी, समाधानी, आनंदी आणि आर्थिक भरभराटीत जगत होती, तसं राज्य आपल्याकडे यावं या उद्देशाने आपला हा दिवाळी सण प्रत्येक मायमाऊली खेड्यापाड्यात असं म्हणत असते, इळापिळा ठेवू दे, बळीचं राज्य येऊ दे. बळीराजांच्या निधनानंतर बळीराजांचे सुपुत्र यांनी जनतेला आव्हान करून त्यांचं दुःखावरती सहवेदना व्यक्त केल्या आणि सांगितलं की आपले राजे 21 दिवसानंतर पुन्हा आपल्याला भेटायला येतील. आणि तो दसऱ्याच्या दिवशी बळीराजांचा निधनाचा दिवस म्हणजे आपल्यासाठी दुःखाचा दिवस सर्व बहुजन समाजासाठी. आणि मग पुन्हा 21 दिवसानंतर राजे जन्माला येतील, आपल्याला भेटायला येतील. त्यासाठी आपण सर्वांनी दिवे लावावे, आनंद व्यक्त करावा, घरात गोडधोड मेजवानी करावी आणि आनंद व्यक्त करून आपल्या राजाला कळलं पाहिजे की आपली प्रजा जशी आपल्या राज्यात होती तशी आज सुद्धा सुखी, समाधानी आहे. आणि म्हणून बलिप्रतिपदेपर्यंत चालणारं हे पर्व आणि त्यानंतर भाऊबीजेच्या पवित्र नात्याचा आपल्या संस्कृती जोपासण्याचा हा सण, असं एकूणच हे पावन पर्व तुम्हा आपणा सर्वांसाठी आनंदाचं, भरभराटीचं, सुखा समाधानाचं जावं आणि शेतकरी, कष्टकरी, कास्तकार सर्व सामान्य रयतेसाठी आनंदी आनंद या देशामध्ये एकोपा टिकावा या उद्देशानं या ठिकाणी चेअरमन या नात्याने सर्व संचालकांच्या वतीनं मी धुळे तालुक्यातील तामथर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक युवराज इशी यांनी दिवाळीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना घरी घेऊन जात दिवाळीच्या फराळाचा आस्वाद देत धुळ्याची सहल घडवून आणत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. धुळे तालुक्यातील तामथरे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक युवराज इशी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना धुळ्याची सहल करीत त्यांना विविध स्थळे दाखवून आपल्या घरी घेऊन जात दिवाळीच्या फराळाचा लाभ दिला. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. तामथरे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक युवराज इशी यांना शाळेतील काही विद्यार्थ्यांनी धुळे शहर फिरण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांनी धुळे कधीच पाहिलं नव्हतं त्या विद्यार्थ्यांना धुळे येथे आणून शिक्षक इशी यांनी धुळे येथे त्यांच्या घरी नेऊन फराळाचा आस्वाद दिला. त्यानंतर धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिर, एकविरा देवी मंदिर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय अशा विविध प्रमुख ठिकाणी या विद्यार्थ्यांची सहल घडवून आणली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी शहर आजपर्यंत कधीच पाहिले नव्हते, त्यामुळे सर्व विद्यार्थी आनंदी झाले होते. इशी सरांनी या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा बोध घ्यावा आणि भविष्यात मोठे अधिकारी होऊन देशाची सेवा करावी अशा शुभेच्छा दिल्या. नमस्कार, माझं नाव युवराज दौलत इशी, प्राथमिक शिक्षक आहे. जिल्हा परिषद शाळा सवाईमुक्ती या ठिकाणी आज रोजी कार्यरत आहे. जे माझ्यासोबत आलेले जे विद्यार्थी ते जिल्हा परिषद केंद्र शाळा तामथरे येथले आहेत. मी आधी तामथरे शाळेवर कार्यरत होतो, त्यावेळी बदली व्हायच्या आधी मी त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला मी धुळे शहरात दाखवण्यासाठी घेऊन जाईल. म्हणून आज मी दिवाळीचं औचित्य साधून माझ्याकडे दिवाळी फराळासाठी या विद्यार्थ्यांना आणलेलं आहे. हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातले असल्यामुळे यांनी धुळे शहर पाहिलेलंच नव्हतं मुळात, म्हणून त्यांना आज धुळ्यात आणून प्रथम मी माझ्याकडे दिवाळी फराळाचा आस्वाद त्यांना दिला. तिथून स्वामीनारायण मंदिर पूर्ण दाखवलं, तिथून एकविरा माता मंदिर दाखवलेलं आहे. आता इथं कलेक्टर ऑफिसला आलेलो होतो आम्ही, बाजूला जिल्हा परिषद परत दाखवणार आहे. तिथून पुढे जाऊन आम्ही झुलता आपला शंकरजी महाराज मंदिर, गणपती मंदिर रोडवरचं दाखवणार आणि तिथून मग विमानतळावर घेऊन जाणार आहे विद्यार्थ्यांना. आणि सगळा आस्वाद घेतल्यावर सायंकाळी परत पुन्हा आम्ही त्यांना त्यांच्या घरी सुखरूप सोडणार आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पोलीस स्मृती दिनानिमित्त धुळे येथील पोलीस मुख्यालयात शहीद स्मारकास करण्यात आले अभिवादन. शहर व परिसरात सर्वत्र घरोघरी व्यापारी प्रतिष्ठाने कार्यालय येथे देवी लक्ष्मीची शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजा करून लक्ष्मीपूजन साजरे.
आणि तामथरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना घडवली धुळ्याची सहल. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.